पहिला पर्याय तळे, दुसरा मडके, तिसरा केळे, चौथा गोष्टी. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे सगळे शब्द वेगवेगळे, त्यामुळे यात सुद्धा मराठी व्याकरण लपले जे की वचन अंतर्गत आहे. बघा, तळे हे एक वचनी आहे, मडके हे देखील एक वचनी आहे, केळे आता मला असं केळे हे सुद्धा एक वचनी आहे, फसवण्यासाठी दिले, आणि गोष्टी हे अनेक वचनी आहे. चला आता याची अनेक वचन बघा. तळेचं काय होतं? तळी होतं बरं का. मडकेचं मडकी होतं, मडकी. केळेचं केळी होतं बघा. आणि गोष्टी तर अनेक वचन आहेच. म्हणजे हे एक वचन आहे, हे एक वचन आहे, हे एक वचन आहे, हे अनेक वचन आहे. गोष्ट असतं तर एक वचन असतं, पण गोष्टी म्हणून अनेक वचन. म्हणजेच आपल्याला एक वचन एक वचन एक वचन सारखेपणा मिळाला व वेगळा पर्याय गोष्टी अनेक वचन असं मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयांतर्गत काय काय विचारलं जाऊ शकतं यामध्ये समानार्थी शब्द, लिंग, वचन असे अनेक प्रकार आपण आता बघितले. याच बरोबर अनेक प्रकार अजून विचारले जाऊ शकतात. तर ते कोणते मी इथे लिहिलेले आहेत. आपल्याला वाक्प्रचारावर सुद्धा प्रश्न तयार करतात, त्यामुळे आपल्याला वाक्प्रचाराची पण तयारी करायची आहे. म्हणी याच्यावर पण प्रश्न विचारतात, त्यामुळे म्हणी पण तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपले पाठ असले पाहिजेत. शब्द समूहाबद्दल एक शब्द हे देखील आपलं पाठ पाहिजे. लेखक व साहित्य तसेच त्याची टोपण नावे जी की आपण आकलन घटकांतर्गत बघितली होती हे देखील पाठ पाहिजे. म्हणजेच आपल्याला मराठी विषयांतर्गत जे आपण आता उदाहरणांच्या साहाय्याने अभ्यास केला ते सुद्धा, आणि इथं लिहिलेले सगळे शब्द हे आपले जर चांगले पाठांतर असतील तर शब्द संग्रहामध्ये फक्त मराठी विषयावर काय विचारलं जाऊ शकतं यावरची आपली सुंदर तयारी होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयावर आधारित जे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला साठा मिळणार आहे त्या सर्वांचं पाठांतर तुम्ही योग्य करा, म्हणजेच तुम्हाला हा घटक खूप सोपा होण्यास मदत मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र या विषयातल्या काही संकल्पनांवर देखील बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयांमध्ये आपण काही उदाहरणांचा इथे अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला विषय घेतलाय इतिहास. समाजशास्त्रांतर्गत इतिहास विषयामध्ये कसे प्रश्न विचारले जातात, वर्गीकरण या घटकांतर्गत शब्दसंग्रहामध्ये. चला तर बघूया. प्रश्न असा आहे, पहिला पर्याय आहे स्वराज्य, दुसरा असहकार, तिसरा स्वदेशी आणि चौथा बहिष्कार. आता नीट लक्षात घेतलं ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केलाय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडंसं आता अवघड वाटेल, परंतु काळजी करू नका. ज्या वेळेस तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा पुढच्या वर्षी द्यायला जाणार आहात त्यावेळेस तुम्ही या सर्वांसाठी खूप सुंदर तयार होणार आहात. तुम्ही मला सर कसं काय, तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही इयत्ता 8वी मध्ये इतिहास शिकणार आहात. तो इतिहास डिसेंबर पर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकता आणि त्याच्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारतात. त्यामुळे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचं अध्ययन तुमचं खूप सुंदर होणार आहे. आपण इथं उदाहरण म्हणून हे उदाहरण घेतोय, परंतु ज्यावेळेस तुम्ही डिसेंबर पार कराल त्यावेळेस तुम्ही इतिहास मधल्या वर्गीकरणावरचे प्रश्न सहज सोडवू शकणार आहात. आपण इथं उदाहरण घेतोय, थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, परंतु हे खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही ते शिकाल याची उत्तरं सहज देऊ शकता. आपण इथं फक्त वर्गीकरणामध्ये काय काय घेतलं जाऊ शकतं त्यांचा सामना कसा करायचा हे आपण बघत आहोत. प्रश्न असा होता, पहिला स्वराज्य, दुसरा असहकार, तिसरा स्वदेशी, चौथा बहिष्कार. वाटलं तर विद्यार्थी मित्रांनो, यावरचा सगळा साठा मी जो एकत्रित केलेला आहे तो देखील आम्ही तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्रेप स्कॉलरवर देणार आहोत, जेणेकरून वर्गीकरणातला शब्दसंग्रह हा घटक तुमचा खूप आणि खूप चांगला पक्का होईल. आता या शब्दांकडे जर नीट बघितलं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार हे इतिहासामध्ये एक 4 सूत्र सांगितली होती. त्याला चतुसूत्री असं म्हणतात. 4 सूत्र सांगितली होती, त्यातली ही 3 सूत्र आलेली आहेत. स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्कार. याचा अर्थ काय, तर स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशातल्या कपड्यांचा वापर करायचा, स्वतःच्या देशातल्या वस्तूचा वापर करायचा. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करायचं, आणि बहिष्कार म्हणजे त्या गोष्टीचा वापरच करायचा नाही. असे 3 सूत्र. आणि चौथं राष्ट्रीय शिक्षण. अशा 4 सूत्रांचा वापर इतिहासामध्ये केला गेला. परंतु जो दुसरा पर्याय आहे ते सूत्र नसून ते एक प्रकारचं आंदोलन आहे. त्याला असहकार आंदोलन असं म्हणतात. असहकार आंदोलन म्हणजे ही 3 सूत्र आहेत, मात्र हा दुसरा पर्याय एक प्रकारचं आंदोलन आहे. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असहकार असं मिळणार आहे.
त्यानंतर खालचा प्रश्न खूप सोपा आहे बघा. काही विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत हा प्रश्न सोडवला देखील असेल. प्रश्न असा आहे, पहिला पर्याय भगतसिंग, दुसरा राजगुरू, तिसरा सुखदेव आणि चौथा महात्मा गांधी. आता आपल्या सर्वांना माहिती आहे भगतसिंग हे सशस्त्र क्रांतिकारक होते. सशस्त्र क्रांतिकारक. राजगुरू हे त्यांचे संगणमित्र, हे सुद्धा सशस्त्र क्रांतिकारक होते. आता सशस्त्र म्हणजे काय हो? सशस्त्र म्हणजे हातात शस्त्र घेऊन स्वातंत्र्य मिळवायचं, त्याला म्हणायचं सशस्त्र. हातात शस्त्र घेऊन लढायचं भगतसिंगांना मान्य होतं, हातात शस्त्र घेऊन लढायचं राजगुरूंना मान्य होतं, आणि हातात शस्त्र घेऊन लढायचं सुखदेव यांना सुद्धा मान्य होतं. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय हे सशस्त्र क्रांतिकारकांचे. परंतु जर महात्मा गांधी बघितलं तर महात्मा गांधी काय म्हणायचे हो? हिंसा करू नका, अहिंसेचे पुजारी म्हणजे महात्मा गांधी होते. महात्मा गांधी काय म्हणायचे की कुणी एका कानामध्ये खाणी मारली की दुसरा कान पुढं करा, आहे का नाही, गाल पुढं करा असं म्हणायचे. म्हणजेच महात्मा गांधी हिंसा करत नव्हते, त्यांना शस्त्र नको होतं, विना शस्त्र त्यांना स्वातंत्र्य मिळवायचं होतं. म्हणून हे तीन पर्याय शस्त्र घेऊन लढत होते, परंतु हे शस्त्राविना लढत होते. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी महात्मा गांधी असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न असा विचारलाय, प्रश्न असा आहे, पहिला पर्याय दांडी यात्रा, दुसरा शिवजन्मोत्सव, तिसरा गणेशोत्सव आणि चौथा केसरी. मी मागे एकदा एक नाव घेतलं होतं लोकमान्य टिळक, बरोबर आहे. त्यांच्या बाबतीत मी काही शब्द लक्षात ठेवायला हवे होते, त्यामुळे आपल्याला असे प्रश्नाची उत्तर सहज सोडवू शकतो आपण. बघा, शिवजन्मोत्सव, गणेशोत्सव आणि केसरी हे तिन्ही शब्द कुणाशी समानार्थी आहेत किंवा कुणाशी संबंधित आहेत? तर ते आहेत लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधित हे तिन्ही शब्द आहेत. कारण शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव आणि केसरी नावाचं वृत्तपत्र या तिन्ही मध्ये वाटा कोणाचा आहे? तर लोकमान्य टिळक यांचा आहे. मात्र दांडी यात्रा यांचा संबंध कोणाशी? तर महात्मा गांधी यांच्याशी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यांचा संबंध लोकमान्य टिळक हा झाला सारखेपणा, परंतु पहिला पर्यायाचा संबंध महात्मा गांधीजींशी आहे. म्हणून यामध्ये गटात न बसणारा पद कोणतं आहे? तर ते दांडी यात्रा असं आपल्याला मिळणार आहे. इतिहासावरील पुढचा प्रश्न असा आहे, पहिला पर्याय आहे मित्रमेळा, दुसरा अभिनव भारत, तिसरा स्वातंत्र्य समर आणि चौथा आझाद हिंद सरकार. आता आपण इतिहासाचा अभ्यास तुम्ही करणार आहात, त्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल की मित्रमेळा नावाची एक संघटना होती. ती कोणी स्थापन केली? तर वि. दा. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी. बघा, विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा संघटना स्थापन केली. त्याच परत अभिनव भारत असं नाव झालं आणि त्यांचं स्वातंत्र्य समर हा शब्द त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणजेच मित्रमेळा, अभिनव भारत आणि स्वातंत्र्य समर हे तिन्ही शब्द वि. दा. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित आहेत. मात्र जो चौथा पर्याय आहे तो सुभाषचंद्र बोस, सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे. कारण आझाद हिंद सरकार सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली संघटना असल्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा पर्याय वि. दा. सावरकर हा झाला सारखेपणा आणि चौथा पर्याय वेगळा पडतो कारण तो सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आझाद हिंद सरकार असं मिळणार आहे. इतिहासावर आधारित आपण पुढचा प्रश्न असा घेतलाय, पहिला पर्याय आहे मुरारबाजी, दुसरा तानाजी मालुसरे, तिसरा बाजीप्रभू देशपांडे आणि चौथा मिर्झा राजे जयसिंग. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं लगेच उत्तर काढलं असेल कारण हा प्रश्न शिवरायांच्या इतिहासाशी निगडीत आहे. आता बघा, मुरारबाजी हे सुद्धा शिवरायांचे मावळे होते, तानाजी मालुसरे हे सुद्धा शिवरायांचे मावळे होते आणि बाजीप्रभू देशपांडे हे सुद्धा शिवरायांचे मावळे होते. मात्र जो चौथा पर्याय आहे मिर्झा राजे जयसिंग हे औरंगजेबाचे सरदार होते. त्याबरोबर असं देखील म्हटलं जातं की आपले प्रभू रामचंद्र यांचे वंशज मिर्झा राजे जयसिंग मानले जातात. शिवरायांनी त्यांना समजावलं की तुम्ही आमच्या गटात या, तरी सुद्धा देखील ते औरंगजेबासोबत गेले. म्हणजे पहिला पर्याय मुरारबाजी, दुसरा पर्याय तानाजी मालुसरे, तिसरा पर्याय बाजीप्रभू देशपांडे. यामध्ये सारखेपणा काय तर 1, 2, 3 हे शिवरायांचे मावळे आहेत,
व चौथा पर्याय मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबासोबत होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. लक्षात ठेवा, इतिहासामध्ये अशा प्रकारे 3 पर्याय सारखे व चौथा पर्याय वेगळा किंवा कोणता पर्याय वेगळा कितवा पण नंबर लावू शकतो. या पद्धतीने तुम्ही 3 पर्यायामध्ये सारखेपणा शोधू शकता. जसा की आता आपण शोधला, एक औरंगजेबाचा सरदार आहे, परंतु बाकीचे 3 हे शिवरायांचे मावळे. 3 पर्यायामध्ये सारखेपणा मिळाला व या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सहजतेनं याचं उत्तर मिळालेलं आहे. इतिहासातला पुढचा प्रश्न असा आहे, अण्णाजी दत्तोपंडित हा पहिला पर्याय, दुसरा नेताजी पालकर, तिसरा हंबीरराव मोहिते आणि चौथा मोरोपंत पिंगळे. आता खाली मी एक क्ल्यू दिलाय बघा, अष्टप्रधान मंडळ. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं असेल, परीक्षेच्या दृष्टीनं अष्टप्रधान मंडळ खूप महत्वाचं आहे. स्कॉलरशिप परीक्षेला आपल्याला अष्टप्रधान मंडळावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त असते. इयत्ता 4थी मध्ये तुम्ही शिवरायांचा इतिहास शिकलेला आहात, 7वी मध्ये सुद्धा तुम्ही इतिहास शिकलेला आहात, म्हणून अष्टप्रधान मंडळावर आधारित आपल्याला प्रश्न येऊ शकतो, जो की इथं आलेला आहे बघा. अण्णाजी दत्तोपंडित, हंबीरराव मोहिते आणि मोरोपंत पिंगळे हे 3 अष्टप्रधान मंडळामध्ये होते, मात्र नेतोजी पालकर हे अष्टप्रधान मंडळामध्ये नव्हते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 नेताजी पालकर असं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता नागरिकशास्त्र या विषयावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण काही प्रश्नांचा अभ्यास करतोय. यावर आधारित अभ्यासाचं जे साहित्य आहे ते आपण पीडीएफ स्वरूपात देणार आहोत, त्यामुळे तुमचा अभ्यास खूप सुंदर होणार आहे. तसेच तुम्ही वर्षभरामध्ये विविध विषय शिकणार आहात, त्याचाही फायदा तुम्हाला या घटकासाठी होणार आहे. चला तर बघूया नागरिकशास्त्रामधील हा पहिला प्रश्न. प्रश्नामध्ये पहिला पर्याय आहे तहसीलदार, दुसरा गट विकास अधिकारी, तिसरा मुख्य कार्यकारी अधिकारी, चौथा ग्रामसेवक. तुम्ही म्हणणार सर आम्ही तहसीलदार ग्रामसेवक ऐकले, पण हे 2 काय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नागरिकशास्त्र या विषयामध्ये असे विविध प्रकारचे शब्द ऐकायला मिळतील, त्याचबरोबर त्यांचं महत्वाचं काम काय असतं हे देखील ऐकायला मिळेल. चला तर आता आपण शोधूया या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामसेवक हे काय असतात, तर हे कार्यकारी अधिकारी, कार्यकारी प्रमुख आहेत, कार्यकारी अधिकारी. लक्षात घ्या, म्हणजे हे 3 कार्यकारी अधिकारी असं त्यांना पद दिलेलं आहे. परंतु तहसीलदार हा तालुक्याचा प्रमुख असतो, हा कार्यकारी अधिकाऱ्यामध्ये न येता तालुक्याचा प्रमुख असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तहसीलदार असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर खालचा प्रश्न बघूया. सरपंच, दुसरा पर्याय नगरसेवक, तिसरा पर्याय तलाठी आणि चौथा पर्याय आमदार. खूप सोपा आहे. सरपंच ही जनता निवडून देते, नगरसेवक ही सुद्धा जनताच निवडून देते आणि आमदार ही सुद्धा जनताच निवडून देते. मात्र तलाठी होण्यासाठी सरकारमार्फत होणारी परीक्षा आपल्याला द्यावी लागते, मगच आपण तलाठी होऊ शकतो. म्हणजे पहिलं, दुसरं आणि चौथं पद जनतेमार्फत निवडलं जातं आणि गटात न बसणारा कोणता आहे, तलाठी, जे की परीक्षेमार्फत भरलं जातं. अशा प्रकारे सहजतेने आपण याचं उत्तर काढू शकतो. नागरिकशास्त्र मधल्या अजून काही प्रश्नांचा अभ्यास करूया. प्रश्न असा आहे, पहिला पर्याय सार्वभौम, दुसरा समाजवादी, तिसरा हुकुमशाही, चौथा धर्मनिरपेक्ष. आता या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे, कारण आपण संविधान जे शाळेमध्ये रोज म्हणतो त्या शाळेमध्ये म्हणणाऱ्या संविधानातील शब्द या प्रश्नामध्ये आलेले आहेत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. म्हणजेच सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे संविधानातले शब्द आहेत, मात्र हुकुमशाही हा संविधानामध्ये शब्द नाही. म्हणून या वरच्या प्रश्नाचं उत्तर हुकुमशाही असं मिळणार आहे. आता खालचा प्रश्न बघूया. पहिला पर्याय आहे नौदल, दुसरा भूदल, तिसरा वायुदल. आता लक्षात घ्या, चौथा पोलीस. आता नौदल म्हणजे काय, तर पाण्यामध्ये राहून शत्रूशी लढणारे, दुसऱ्या देशाशी लढणारे. भूदल म्हणजे जमिनीवर राहून दुसऱ्या देशाशी लढणारे व वायुदल म्हणजे हवेमार्फत दुसऱ्या देशाशी लढणारे. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय हा दुसऱ्या देशांवर लढण्यासाठी आहे, परंतु पोलीस हे आपलं देशाच्या अंतर्गत संरक्षण करत असतात. देशामध्ये आपल्या जवळ राहून, आपल्या जवळ असून ते आपलं संरक्षण करतात. हे दुसऱ्या राष्ट्राशी लढतात व हे आपलं देशांतर्गत संरक्षण करतात. म्हणजेच पोलीस असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, कारण या प्रश्नामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा याच्यामध्ये सारखेपणा काय, तर दुसऱ्या देशाशी ते लढतात. म्हणून आपलं उत्तर पोलीस असं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता
इतिहास बघितलं, नागरिकशास्त्र बघितलं, आता भूगोल या विषयावर आधारित काही प्रश्नांचा वर्गीकरण मध्ये शब्दसंग्रहाअंतर्गत अभ्यास करूया. बघा, भूगोल विषयाअंतर्गत हा पहिला प्रश्न इथं मांडलाय. पहिला पर्याय आहे पृथ्वी, दुसरा पर्याय आहे मंगळ, तिसरा पर्याय आहे गुरु आणि चौथा पर्याय आहे धूमकेतू. आता सर्वांनी 5वी मध्ये ग्रहांचा अभ्यास केलेला असेल, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर लगेच मिळणार आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर धूमकेतू असं याचं उत्तर आहे. का, तर पृथ्वी हा काय आहे, तर ग्रह आहे. मंगळ हा काय आहे, हा सुद्धा ग्रह आहे. आणि गुरु हा काय आहे, हा सुद्धा काय आहे, ग्रह आहे. म्हणजे हा ग्रह आहे, हा ग्रह आणि हा ग्रह, तीन पर्याय सारखेपणा आला. चौथा पर्याय धूमकेतू हा ग्रह नाही. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला धूमकेतू असं मिळणार आहे. पुढे जाऊया. आता तुम्ही म्हणाल सर खालचे तर चारही पर्याय ग्रह आहेत, मग यातलं उत्तर काय? बघा ना, पहिला पर्याय बुध, दुसरा पर्याय शुक्र, तिसरा पर्याय मंगळ आणि चौथा पर्याय युरेनस. चारही पण ग्रहांची नाव आहेत, मग यातलं वेगळं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रहांचे दोन भाग होतात. दोन भाग मी तुम्हाला इथे शॉर्टकट मध्ये समजावून सांगतो. बघा, दोन भाग आणि दोन्ही भागांच्या मध्ये असा एक पट्टा असतो, त्याला लघुग्रहाचा पट्टा म्हणतात. मग इथे याच्या आतचे यांना आंतरग्रह म्हणतात, आंतरग्रह, आणि याच्या बाहेरचे यांना बहिर्ग्रह म्हणतात. परत लक्षात घ्या, इथनं आतचे आंतरग्रह, इथनं बाहेरचे बहिर्ग्रह, त्यावरच आधारित इथं प्रश्न विचारलाय. यामधले काही 3 ग्रह आहेत असे की जे आंतरग्रह आहेत, म्हणजे आतले, लघुग्रहाच्या पट्ट्याच्या आतले, आणि एक बाहेरचा आहे. चला बघूया कोणकोणते. तर आपण 5वी मध्ये त्यांचा क्रम शिकलेला आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बघा, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बघा इथं कोण कोण आलं बघा, बुध आलाय, शुक्र आलाय आणि मंगळ आलाय. म्हणजेच बुध, शुक्र, मंगळ हे कसले, तर हे आंतरग्रह आहेत, आंतरग्रह. आणि जो चौथा पर्याय आहे युरेनस, हे आपलं उत्तर असणार आहे, कारण हा कसला आहे, हा बहिर्ग्रह आहे. हा कसला आहे, बहिर्ग्रह. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 आतले व बाहेरचे, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. लक्षात ठेवा. म्हणजेच आंतरग्रह आणि बहिर्ग्रह यावरही आपल्याला असं फसवलं जाऊ शकतं. जर आपली ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना चांगली असेल तर आपण ग्रहांच्या बाबतीत कोणताही प्रश्न विचारला तर सहज आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आता भूगोल मधल्या पुढील प्रश्नाचा अभ्यास करूया. प्रश्न असा आहे, पहिला पर्याय प्रशांत, दुसरा हिंदी, तिसरा आर्टिक आणि चौथा अरबी. आता आपल्या सर्वांनी भूगोलमध्ये शब्द शिकलेले आहे. प्रशांत याला काय म्हणतो आपण, महासागर, त्याला पॅसिफिक असं म्हणतात, पॅसिफिक सुद्धा म्हणतात, महासागर. हिंदी सुद्धा काय आहे, महासागरच आहे. आणि आर्टिक सुद्धा काय आहे, महासागर. आपल्याला 4 महासागर माहिती आहेत. पॅसिफिक म्हणजे प्रशांत, हिंदी महासागर, आर्टिक महासागर आणि अटलांटिक महासागर. परंतु अरबी, अरबी काय आहे, तर समुद्र आहे. अरबी काय आहे, समुद्र. म्हणजेच पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय हे महासागर आहे, हा झाला सारखेपणा. व चौथा पर्याय वेगळा, गटात न बसणार आहे. का, तर तो समुद्र, अरबी हे समुद्राचं नाव आहे म्हणून, हे लक्षात ठेवा. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलाय, पहिला पर्याय आशिया, दुसरा युरोप, तिसरा आफ्रिका आणि चौथा इटली. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कोणत्या खंडामध्ये राहतो, तर आपण आशिया खंडामध्ये राहतो. त्याचप्रमाणे आशिया खंडाप्रमाणे अजून कोणता खंड आहे, युरोप हा सुद्धा खंड आहे आणि आफ्रिका हा सुद्धा खंड आहे. म्हणजे हा खंड आहे, हा खंड आहे आणि हा खंड आहे. मग हे काय आहे, तर इटली हे एका देशाचं नाव आहे. इटली हा काय आहे, देश आहे. म्हणून आशिया, युरोप, आफ्रिका आणि इटली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इटली मिळणार आहे. कारण इटली नावाचा काय आहे, तर तो देश आहे. अशा प्रकारे आपण सहजतेनं या भूगोल विषयावर आधारित प्रश्न विचारले तर आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आता हे पुढील प्रश्न बघा, भूगोल विषयाअंतर्गत घेतलेले आहेत. पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा श्रीलंका आणि चौथा बिहार. आतापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल की या प्रश्नामध्ये सारखेपणा काय आहे, तर महाराष्ट्र हे राज्य आहे भारतातलं, उत्तर प्रदेश देखील राज्य आहे आणि बिहार देखील राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार ही भारतातील राज्य आहे, हा झाला सारखेपणा. परंतु श्रीलंका हा देश आहे. श्रीलंका काय आहे, देश. म्हणजे 3 राज्य आहे व 1 देश, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर श्रीलंका असं असणार आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आता सर्वात महत्वाचा IMP क्वेश्चन हा आहे, कारण म्हणजे हाच असा म्हणता येणार नाही, तर हा प्रकार मोस्ट इम्पॉर्टंट असा आहे की आपल्याला इथं राज्य आणि राजधानी दिले. बघा, राज्य आणि राजधानी. आता मागच्या परीक्षेला, जी आता परीक्षा झाली आपली 2019 मध्ये,
त्यामध्ये देशाच्या राजधान्या, राज्य देश आणि त्यांच्या राजधान्या आल्या. बघा इथं राज्य आणि राजधानी आहेत, परंतु परीक्षेला देश आणि त्याची राजधानी सुद्धा येते. त्यामुळे राज्य राजधान्या पाठ करणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देशाच्या राजधान्या व राज्याच्या राजधान्या या स्वरूपात अभ्यासाला मिळतील. ते तुम्ही पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राजधान्यांच्या बाबतीत. चला बघा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, ओके. झारखंडची राजधानी रांची, ओके. गुजरातची राजधानी गांधीनगर, ओके. म्हणजे या राजधान्या बरोबर आहेत. मात्र पंजाबकडे जरा बघा, पंजाबची राजधानी कोणती आहे? चंदीगड आहे, परंतु इथं काय दिलंय? अमृतसर. म्हणजे 3 जोड्या अशा आहेत की राज्य राजधान्याच्या बरोबर आहेत. मात्र पंजाब अमृतसर नसून तिथं चंदीगड असायला हवं होतं, म्हणून आपलं उत्तर पंजाब असं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.